आणि ह्या लोकसेवेचं नेतृत्व ह्या गावाच्या नावानं असल्यामुळं आणि विधानसभेला पण हातकलंगलेला या ठिकाणी भौगोलिक हे पहिल्यापासून या गावाला महत्त्व आहेच, परंतु राजकीय दृष्टिकोनातनं आणि कायद्याच्या स्वरूपात ह्या गावाला फार महत्त्वाचं त्या ठिकाणी महत्त्व असल्यामुळं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे। हातकलंगलेच्या या पेरिफेरीमध्ये दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत। एका बाजूला लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट आणि एका बाजूला कल्लाप्पा नावाडे टेक्सटाईल पार्क आणि मग एक जो जातो तो हायवेला मुंबईला जाणारा रस्ता आणि एकीकडे इचलकरंजी। या गावाचं लोकेशन असं आहे की चारी बाजूनं औद्योगिक विकासाची गती या गावामध्ये त्या ठिकाणी दिसून येते आणि या गावाच्या विकासासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे। जसं जो आता अण्णांनी सांगितलं की बायपास रस्ता असणं गरजेचं आहे, गावाच्या विकासासाठी या तलावाचं सुशोभीकरण गरजेचं आहे, गावाच्या विकासासाठी अजून बरेच निर्णय त्या ठिकाणी घेत असताना हा जो खालनं रेल्वे फाटकाच्या खाली झालेला जो अंडरग्राऊंड बायपास जो आहे त्यालाही त्यात डागडोजी करून त्याला ट्रॅफिक जाम होता कामा नये ह्याची काळजी घेतली पाहिजे। कारण की ज्या हेतूनं जो अंडरग्राऊंड बायपास झाला त्या बायपासच्या माध्यमातून तिथं बरेच एवढं ट्रॅफिक त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला त्या बायपासची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं चांगल्या पद्धतीचा रस्ता उपलब्ध गावाच्या विकासासाठी मी भलं इचलकरंजी विधानसभेचा आमदार असलो तरी आमचे नेते प्रकाश आवाडे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये विविध महानगरपालिका म्हणून आम्ही निधी आणलाच, परंतु ज्यावेळी नगरपालिकेसाठी वेगळा निधी उपलब्ध होत असता त्यावेळी हातकलंगलेला फार मोठा सिंहाचा वाटा आम्ही त्या ठिकाणी दिला। सगळा निधी उपलब्ध करून देत असताना चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला, सगळं काम करायचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच निधी उपलब्ध करून देऊन गावाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीनं विकासगंगा आणायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा। महायुतीचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे, अण्णांनी मगाशी ज्याचा उल्लेख केला, माननीय फडणवीस साहेब इचलकरंजीमध्ये 700 कोटीच्या विकास कामाचा 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी शुभारंभला आले। म्हणजे एवढ्या गतीनं काम करणारं सरकार त्या ठिकाणी आहे। माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एवढा मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला। गोरगरिबांच्यासाठी काम करणारं हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला खात्री आहे की सर्वांगीण विकासासाठी हे सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं कार्य होईल आणि त्यासाठी आता हा नारळ जो आहे हा विकासाचा नारळ फोडला आहे, अशा पद्धतीनं गृहीत धरून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। मला बोलवलात, मान सन्मान देऊन उद्घाटनाची संधी दिली, बोलायची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी 12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290।